12 आमदारांचा प्रश्न महाविकास आघाडीच्या काळात गाजलेला होता. राज्यपालांनी जे 12 आमदार विधान परिषदेवरती नेमायचे आहेत त्याची यादी मग या सरकारने दिली आणि मग जो काय वाद झाला तो सगळ्यांना माहिती आहे. कारण नसताना राज्यपालांना दुखावल्या गेल्यामुळे राज्यपालांनी ती यादी कशी अडवून ठेवली आणि ती शेवटपर्यंत ती अंतिम झालीच नाही. ते आमदार नेमता आलेच नाही. शेवटी सरकार कोसळलं. हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक अडथळा हे सगळे लिब्रांडू डावे बसून राहिले होते, करून राहिले होते. अडथळा तो असा की ह्यांना ही नेमता कशी येऊ नयेत आणि जुनीच यादी राज्यपालांना बंधनकारक कशी आहे. महाराष्ट्रातल्या घंटातज्ञांना ही काय हौस आहे मला कळत नाही की ते आपले बुद्धिचातुर्य अशा पद्धतीनं दाखवतात चार चौघात की त्याचे वाभाडे कोणी शेमडा पोरगा पण काढू शकेल. जे काही प्रकरण झालं ते झालं, त्याच्यावरती मी परत काही बोलत नाही. हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या नंतर काल सर्वोच्च न्यायालयाने स्वच्छपणे त्याच्यावरची स्थगिती उठवली आणि सांगितलं की सरकारने जे काही सूचना करतील त्याप्रमाणे राज्यपाल हे 12 आमदार नेमू शकतात. आता लक्षात घ्या, हे कसं पुन्हा पुन्हा स्वतः तोंडघाशी पडतात. ते ह्यांचं म्हणणं असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने त्या 12 आमदारांच्या यादीवरची स्थगिती उठवलेली आहे आणि आता ह्या सरकारने त्या 12 जणांना आमदार म्हणून नेमावं. आता यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी, त्याला हसावं का काय कळायला मार्ग नाही. ही पद्धत अशी आहे की मंत्रिमंडळ एक सल्ला देतं आणि त्या सल्ल्याप्रमाणे राज्यपालांनी ती यादी अंतिम करायची आणि त्यांना आमदार म्हणजे ते आमदार म्हणून ते नेमले जाणार. आता याच्यामध्ये गोंधळ असा आहे की काय रिकमेंड केलंय काय नाही ही पूर्णतः मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्यातला विषय आहे. राज्यपालांकडून जेव्हा ती यादी अंतिम होती तेव्हाच ती यादी अंतिम असते. तुम्ही सुचवलेल्या गोष्टी काय आणि कशा आहेत तर तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. आताही जी नावं सुचवले म्हणून सांगतात ती भली कुठल्या मार्गाने तुमच्यापर्यंत पोहोचवली असतील, वैध पद्धतीने ती नावं जी आहेत ती सर्वसामान्य लोकांना कळायचा काहीच मार्ग नाही. कारण की राज्यपालांनी ती यादी अंतिमच केलेली नाही. अंतर्गत चालू आहे जे काय चालायचं ते एक. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणते की बाबा ह्या नेमणुकीवरची स्थगिती उठलेली आहे, या 12 नावावरती स्थगिती नव्हती, ही 12 नावाशी कोणाला काही देणं घेणं नाही. मंत्रिमंडळानं ह्या 12 आमदारांची नावं राज्यपालांना सुचवली आणि राज्यपालांनी त्याच्यावरती काही आक्षेप घेतले. हा पूर्णपणे ज्याला अकॅडमिक स्वरूपातला विषय म्हणतो असतो ते मंत्रिमंडळ आणि राज्यपालांचं कार्यालय यांच्यातला विषय हा. याची बाहेर हिरवी चर्चित चळवळ म्हणून चर्चा किती करा, पण हे घंटातज्ञ त्यांना ज्या विषयातलं कळतं त्याच्यासाठी हे असं आंबट तोंड करून हे सांगतात कशासाठी आणि मग यांच्या तोंडात बसते आणि मग यांना मग ते तसं ते तोंड घेऊन फिरावं लागतं. आता अडचण अशी आहे यांच्या दृष्टीनं, यांना असं वाटत होतं की एकतर हे 12 आमदार नेमताच येऊ नयेत या सरकारला. त्यांनी नाही केलं ना ठीक आहे, कारण की आता यांचं दुखणं असं आहे की हे 12 आमदार नवीन नावं हे जे शिंदे फडणवीस सरकार आहे हे त्यांच्या पद्धतीनं नवीन नावं घेतील आणि ते नवीन नावं ह्यांची असतील अशी शक्यता नाही. यांनाच माहिती ही गोष्ट आणि हे खरं दुखणं आहे. आणि ह्या सगळ्या नेमणुकीतून विधान परिषदेमध्ये सत्ताधारी सध्याची जी महायुती आहे त्याचं कसं पद्धतीनं बहुमत होईल आणि इकडं जी तथाकथित महाविकास आघाडी होती तिचं विधानसभेत तर त्यांचं बहुमत काय ते काय पांदानवाद झालेलंच आहे, पण आता विधान परिषदेमध्ये पण होणार. हे सगळं मूळ दुखणं आहे. अजून एक ह्याच्यातली वाईट गोष्ट अशी की सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते ह्या सगळ्यांना कसं काय वेध लागले ह्या आमदारकीचे. अगदी नियोजन आयोगावर राहिलेले रत्नाकर महाजन सारखे लोक सुद्धा त्यांना त्याच्यावरती कसं नेमलं नाही म्हणून जेव्हा जाहीररित्या दुःख व्यक्त करतात किंवा खंत व्यक्त करतात म्हणजे काय कळत नाही. तुम्ही सगळी जी काही सामाजिक क्षेत्रात काम केलं, तपश्चर्या केली, तुमची बुद्धिमत्ता होती ते सगळं तुम्ही त्या आमदारकीच्या नावाच्या त्याच्या पायाशी ठेवलं काय राज्यकर्त्यांच्या. म्हणजे आमदार म्हणून नेमल्या जाणं हेच कृतकृत्य असणं का, किंवा राज्यसभेवरती जाणं हेच कृतकृत्य असणं का. तुमची बुद्धिमत्ता, तुमचं सामाजिक क्षेत्रातलं काम, तुमचं बाकीचं सगळं हे काही अभ्यास एखाद्या विषयातला ती मोठी गोष्ट आहे का. आमदारकी खासदारकी त्याच्यापुढे मोठी गोष्ट आहे. इतके आमदार खासदार होऊन गेलेले त्याच्यातले किती जणांची नावं लोकांच्या लक्षात आहेत ज्यांनी काही प्रत्यक्ष काम केलं किंवा प्रतिभावंत होते. राज कपूर हा प्रतिभावंत नट आहे म्हणून लक्षात राहतो, तो खासदारकी म्हणून त्याला नेमल्या गेलेल्या राज्यसभेवरती काही हे कोणी लक्षात ठेवत नाही. लता मंगेशकर राज्यसभेवर होत्या की नाही, सचिन तेंडुलकर राज्यसभेवर होता की नाही हे कोण कशाला बघणार आहे. त्यांचं बाकीचं जे क्षेत्रातलं तसंच यांची बुद्धिमत्ता, यांचं सामाजिक क्षेत्रातलं काम हे त्यांचं मोठेपणे. आमदार तुम्ही आहात काय आणि खासदार आहात काय याच्याशी सर्वसामान्य जनतेचा तुमची ही जी ओळख आहे त्याचा काय संबंध. आज हे जे दुखणं राजकीय नेत्यांच्या पेक्षाही हे सामाजिक कार्यकर्ते, लिब्रांडू, पत्रकार आणि हे जे सगळे घंटातज्ञ आहेत ना यांच्या चेहऱ्यावरती का झळकायला लागलंय.
हे जे सगळे काही राजकीय महत्वाकांक्षा असेल तर माणसाने सरळ सरळ राजकीय पक्षामध्ये जावं, काठावरती बसायचं. फायदे तर पाहिजे आहेत, म्हणताना म्हणायचं मी कसं राजकीय आहे, हे कसं काय चालेल? हे सगळे फायदे ह्यांचं पितळ कुठं उघडं पडलं? हे 12 आमदार नेमत असताना तथाकथित ह्या सगळ्या कलावंत, या सगळ्या विचारवंत आणि ह्यांना डाव्यांना असं वाटत होतं की आपल्याला त्याच्यामध्ये नेमतील, आपला नंबर असेल. राजकारणी चत्रे आहेत. ज्या शरद पवारांच्या पदराखाली हे सगळे लपतात, त्यांनी याचं उत्तर द्यावं की तेव्हा जेव्हा यांच्या हातामध्ये जागा होती साहित्यिक कलावंत या कोट्यातून त्यांनी कोणाला नेमलं होतं विधान परिषदेवरती? फौजिया खान यांना. त्यांचं साहित्य आणि कलेच्या क्षेत्रामध्ये काय योगदान आहे तर त्या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात त्यांनी केलेलं काम असं गृहीत धरलं. आणि पुढची गोष्ट, असे जे नेमलेले आमदार असतात राज्यपालांनी, संकेत असा असतो किंवा राष्ट्रपतींनी खासदार म्हणून जेव्हा राज्यसभेत नेमलं त्या लोकांना मंत्री केल्या जात नाही. संकेत आहे हा, कारण की त्याची नेमणूक झालेली असते, त्यांनी त्या क्षेत्रातलं प्रतिनिधित्व करतात म्हणून त्या क्षेत्राच्या संदर्भामध्ये काहीतरी मांडणी करावी इतकी अपेक्षा असते. हे सगळे संकेत शरद पवारांनी मोडले. कुठल्याही साहित्यिक लेखक कलावंताला आमदारकी दिली नाही, फौजिया खान यांना दिली. शिवाय सगळे संकेत धाब्यावरती बसून त्यांना मंत्री सुद्धा केलं. तेव्हा हे सगळे चुपचाप बसले होते. जेव्हा तथाकथित फुले शाहू आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी सरकार आणि पुरोगाम्यांचं जे हे काही दैवत आहे ना, त्यांचे शंकराचार्य आहेत ना हे माननीय शरद पवार यांनी जेव्हा राजकीय व्यक्तीला या साहित्यिक कलावंत विचारवंतांच्या कोट्यातून एक तर नेमलं विधान परिषदेवरती, शिवाय मंत्री केलं, सगळ्यांची दातखिळी बसली. आज जे 12 आमदारांच्या प्रश्नावरती आंबट तोंड करून बाईट द्यायला लागले, त्यांनी याचं उत्तर द्यावं की जेव्हा फौजिया खानला नेमल्याही गेलं, मंत्री केल्या गेलं, तेव्हा तुम्ही तुमची दातखिळी उचकटवली होती का? अडचण इथे येते आहे. ह्यांचं जे हा बौद्धिक भ्रष्टाचार आहे ना, हे बोलतात एक. आजही कुठल्याही सरकारला, जे सरकार सत्तेवरती आहे, जे मंत्रिमंडळ सत्तेवरती आहे, त्या मंत्रिमंडळानं जी शिफारस केलेली आहे त्या अनुषंगानं राज्यपाल वागतील. राज्यपाल कोण आहेत, मंत्रिपदावर कोण आहे, हा मुद्दा वेगळा. उलटी परिस्थिती असं समजा की हे महायुतीचं सरकार सत्तेवरती आहे, केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यांनी नेमलेला राज्यपाल आणि या दोघांमध्ये काही संघर्ष होतोय. असं जरी झालं तरी ते राज्यपाल हे पद आणि इकडं मंत्रिमंडळ यांच्या आपसातल्या समन्वयानं ते 12 आमदार नेमले जाणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत की त्या जुन्या यादीवरची स्थगिती उठली म्हणून ती आता जुनी यादी तुम्ही हे करा किंवा त्या नावांचा विचार, किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन हसायची गोष्ट अशी की हे असं म्हणाले घंटा तज्ज्ञ तथाकथित की आता जे 12 आमदार हे सरकार सुचवेल त्याच्याही विरोधामध्ये न्यायालयात जाता येऊ शकतं. न्यायालयात जाण्याचा काहीच प्रश्न नाही. मुद्दा हा आहे की जायचं कशासाठी? तुम्हाला वारंवार, आणि जर तुम्हाला इतकीच ह्या मुद्द्याची चाड असेल, तुम्हाला फार मोठा नैतिक आव्हान असेल, तर म्हणून मी तो मुद्दा उपस्थित केला की फौजिया खान यांना नेमलं तेव्हा तुम्ही कुठे गेले होते सगळे? तेव्हा तुमचे काय डोके, काय तुम्ही कुठं गहाण ठेवले होते का? मेंदू का कोणाच्या पायाशी ठेवलेले होते? आज ज्यांना असं वाटते, हा एक मुद्दा आम्ही यापूर्वी पण उपस्थित केला होता की 2019चा जो जनादेश आहे तो आमच्या बाजूनं नाही, विरोधातला आहे. तुम्ही सत्ता ज्यांना दिलेला आहे त्यांना विचारा. हे शरद पवारांचं वाक्य आहे. मग जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं ते पूर्णपणे जनादेशाचा अपमान करून आहे, ती घटनेची पायमल्ली आहे. आणि सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून तुम्हाला जर सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या याचिकेमध्ये हस्तक्षेप करायचा असेल तर तुम्हाला ह्या बाजूंना हस्तक्षेप करावा लागेल की भाजप आणि शिवसेना यांचंच सरकार सत्तेवरती आलं पाहिजे, कारण की त्यांनी निवडणूक पूर्व युती केली होती. यांचा बौद्धिक भ्रष्टाचार कसा आहे माहिती आहे का, की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार कोसळून हे महायुतीचं सरकार आलं की लगेच यांचा काय जो विवेक बुद्धीचा जो किडा आहे ना तो जागा झाला आणि यांना असं वाटलं की नाही हा तर हे तर लोकांचा अपमान आहे. लोकांचा कसा अपमान आहे? लोकांनी कोणाला मतदान केलं होतं? म्हणजे हे जे ज्या पद्धतीनं बौद्धिक भ्रष्टाचार करतात ना, किंवा आताही शरद पवार आणि त्यांच्या काळातला, म्हणजे महाविकास आघाडीच्या काळातला किंवा केंद्र सरकारच्या काळातला, म्हणजे कृषी मंत्री असताना त्यांच्या कालखंडामध्ये ज्या काही गैरप्रकार झाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्याच्यावरतीही बोलणार नाहीत. आपण समजूयात की ठीक आहे तुमची ती पॉलिसी नाही बोलायची. मग त्याच्यानंतरच्या काळामध्ये जर काही झालं तर तेव्हा कशी बोंब करता? 3 कृषी कायदे आल्याच्या नंतर सगळे आरडाओरडा करणारे आणि ते रस्त्यावरती बसून झुंडशाही करणारे, ज्यांचे घुटण्यामध्ये त्यांचे डोके आहेत, त्या सगळ्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि जेव्हा कृषी कायदे मागे घेतले, आता काय झालं? हे सगळे गायब झाले.
MSP प्रमाणे शासनाने खरेदी केल्याच्या नंतर सुद्धा गहू शिल्लक राहिला आणि त्या शिल्लक गव्हाचे हाल कुत्र्याने खाल्ले नाहीत. MSP पेक्षा खाली खरेदी करावं लागलं. तेव्हा हे MSP की लिगल गॅरंटी आणि त्यांना सपोर्ट करणारे हे सगळे आपल्याकडचे तथाकथित घंटा तज्ज्ञ गुळाची काय म्हणता येईल मिठाची गुळणी तोंडामध्ये घेऊन गपचूप बसले होते. ह्यांचा जो बौद्धिक भ्रष्टाचार आहे आता ह्या 12 आमदारांच्या निमित्तानं ह्यांचा तडफडाट असा होतो आहे की आता नवीन यादी येईल. ती यादी राज्यपाल मंजूर करतील आणि ते 12 आमदारकीची शपथ घेतील आणि त्याच्या विरोधात समजा उद्या जर हे परत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो आत्ताच ही याचिका दाखल सुद्धा सर्वोच्च न्यायालय करून घेणार नाही. कारण की यापूर्वी सगळे याचे लिटिगेशन झालेले आहेत. म्हणून आम्ही वारंवार असा मुद्दा मांडतो आहोत की कोर्टबाजी करणे. शरद पवार सुप्रीम कोर्टाला का भितात या व्हिडिओमध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला होता की कोर्टबाजी करण्याची जी ह्यांची कला होती ती आता ह्यांच्यावरती उलटच चाललेली आहे. यांच्या बुद्धीची लक्तरे हे स्वतःच यांच्या तोंडून जेव्हा बोलतात ती सर्वसामान्य कळतात, सर्वसामान्य लोकांना सहज कळतात. हे 12 आमदार नवीन मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नवीन राज्यपाल नेमतील आणि त्यांचा आमदारकीचा शपथविधी बघत असताना यांना तडफड करण्याखेरीज दुसरे यांच्या हाती काहीच उरणार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.